श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी स्वामींना शोधत होते आणि शेवटी मला कळलं, स्वामीच मला शोधत होते माझ्या आत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला एक अशी अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्ही आयुष्यभर चुकीची समजत आला आहात. स्वामी तुम्हाला बाहेर नाही तर तुमच्या आत आहेत. आणि जर तुम्हाला हे खरं समजलं तर तुमचं आयुष्य आजपासूनच बदलणार आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही स्वामींना इतके वर्ष शोधत आहात, पण जर मी सांगितलं की स्वामी कधीच हरवले नव्हते, ते नेहमी तुमच्या आतच होते, तर जेव्हा सगळे सोडून जात असतात तेव्हा एक शक्ती अशी असते जी आपल्याला कधीच सोडत नाही. पण दुर्दैवाने आपण तिलाच ओळखू शकत नाही, कारण ती बाहेर नसते तर ती आपल्या आत असते. थांबा, स्वामींना शोधण्यासाठी मंदिरात जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्ही कदाचित सगळ्यात मोठी चूक करत आहात. डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, स्वामी खरोखर कुठे आहेत? जर उत्तर मंदिर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खरं उत्तर तुम्हाला हादरवून टाकेल. एक भक्त रोज स्वामींच्या मंदिरात जायचा वर्षानुवर्ष, पण तरीही त्याला स्वामींचा अनुभव आला नाही. आणि एक दिवस जे घडलं ते ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं कारण काय, तर आज तुम्हाला एक असं सत्य कळणार आहे जे कळल्यानंतर तुम्ही कधीच स्वामींना बाहेर शोधणार नाही, कारण स्वामी तुमच्या आतच आहेत. आणि शेवटी मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जे ऐकून तुमच्यासुद्धा अंगावर शहारे येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आपल्या आत आहेत, अंतर्मनातील दिव्य सत्य आहेत. आपण अनेकदा स्वामी समर्थांना बाहेर शोधत असतो, मंदिरामध्ये शोधतो, मूर्तीमध्ये, फोटोमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये. पण एक क्षण थांबून जर आपण स्वतःला विचारलं, स्वामी खरोखर कुठे असतात, तर उत्तर हळूहळू आतून उमटायला लागत असतं. स्वामी आपल्या आतच असतात. ही एक गोष्ट फक्त एक वाक्य नाही, तर एक अनुभव आहे, एक जाणीव आहे आणि एक अशी शक्ती आहे जी आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकणार आहे. स्वामी म्हणजे कोण आहेत? स्वामी म्हणजे केवळ एक व्यक्ती नाहीत, तर ते एक चैतन्य आहेत, एक ऊर्जा आहेत, एक शुद्ध प्रेम आहेत. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी सांगितलेलं आहेच, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्य बाहेरून ऐकायला येतात, पण त्याचा खरा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे, तुझ्या आतच मी आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक विचारात, तुझ्या प्रत्येक निर्णयात मीच आहे. स्वामी आपल्या आत आहेत म्हणजे नेमकं काय आणि कसं? जेव्हा आपण म्हणतो की स्वामी आपल्या आत आहेत, तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की आपल्यात कुठेतरी एक वेगळी व्यक्ती बसलेली आहे, तर त्याचा अर्थ असा असतो, तुमचं मन जेव्हा शांत झालेलं असतं ते स्वामी असतात. तुमचं अंतःकरण जेव्हा योग्य आणि अयोग्य ओळखायला लागतं, ते सुद्धा स्वामीच असतात. तुमच्यातली दया, प्रेम, करुणा हे सुद्धा स्वामीच असतात. आपण जेव्हा एखाद्याला मदत करत असतो, कोणासाठी चांगला विचार करत असतो, तेव्हा स्वामी आपल्याला आतूनच कार्य करत असतात. आपण स्वामीला मग बाहेर का शोधत असतो? तर आपण नेहमी बाहेर शोधत असतो याचं कारण काय आहे, तर आपल्याला दिसणारं, स्पर्श करता येणारं तेच खरं वाटत असतं. मनाला आधार हवा असतो. श्रद्धा सुरुवातीला बाह्य गोष्टीमधून निर्माण होत असते, पण एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला समजतं, स्वामी कुठेच गेले नाहीत, ते नेहमीच माझ्या आत होते. तर अंतर्मनातील स्वामी कसे ओळखायचे असतात, तर हा अनुभव मिळवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर पहिली गोष्ट काय आहे? शांतता. दररोज थोडा वेळ शांत बसा. मोबाईल, आवाज, विचार सगळं बाजूला ठेवा. तुम्हाला आतून काहीतरी जाणवायला लागेल, तीच स्वामीची उपस्थिती असते. त्यानंतर नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हा जप मनातून चालू ठेवा. जास्त काही करायची गरज नाही, फक्त प्रेमाने स्वामी समर्थ हा मंत्र जपा. हळूहळू तुम्हाला जाणवायला लागेल, हा आवाज बाहेरून नाही तर आतूनच येत आहे. त्यानंतर निष्कपट भावना ठेवायची आहे. ते कसं? स्वामींना दिखावा नको असतो, त्यांना फक्त तुमचं खरं मन हवं असतं. जसं तुम्ही आहात तसं त्यांच्यासमोरच राहा. तुमचं दुःख, आनंद, भीती सगळं स्वामींसमोर सांगा. ते ऐकतात, कारण ते तुमच्यातच आहेत. जीवनातील बदल कशा प्रकारे होतो, तर जेव्हा तुम्हाला खरंच जाणवतं की स्वामी आपल्या आत आहेत, तेव्हा आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल होत असतो. भीती संपत असते, कारण तुम्हाला माहिती असतं, मी एकटा नाही किंवा मी एकटी नाही. निर्णय योग्य होत असतात. तुमचं अंतर्मन तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतं, कारण स्वामी हे तिथेच असतात. नकारात्मकता कमी होते. राग, मत्सर, चिंता हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते.
कारण स्वामींचं चैतन्य तुम्हाला सकारात्मक बनवत असतं. आत्मविश्वास हा वाढत असतो. तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटायला लागतो, कारण स्वामींची शक्ती तुमच्यातूनच कार्य करत असते. तर अनुभव कसा येतो? हा अनुभव एका दिवसात मिळत नाही, तो हळूहळू येत असतो. जसं सूर्योदय होताना प्रकाश हळूहळू वाढतो, तशा प्रकारे सुरुवातीला फक्त शांतता जाणवत असते. मग अंतर्मनात समाधान येत असतं आणि एक दिवस तुम्हाला स्पष्ट जाणवतं, स्वामी माझ्या आतमध्ये आहेत. तर आता एक छोटी कथा सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला सुद्धा नक्कीच समजेल की स्वामी कशा प्रकारे आपल्या आतमध्ये राहतात. एक भक्त रोज मंदिरात जाऊन स्वामींची प्रार्थना करत होता. तो नेहमी म्हणायचा, स्वामी मला दर्शन द्या, स्वामी मला दर्शन द्या. पण एक दिवस त्याला स्वप्नात स्वामी दिसले आणि म्हणाले, तू मला बाहेर का शोधतोस? मी तर तुझ्या आतच आहे. मग तो लगेचच जागा झाला आणि पहिल्यांदाच शांत बसला. त्याने डोळे मिटले आणि त्याला एक वेगळीच शांतता जाणवली. त्या दिवशी त्याला समजलं, स्वामी कधीच दूर नव्हते. आपण नेहमी म्हणत असतो, स्वामी माझ्या जवळ राहा, पण खरं तर स्वामी आधीपासूनच आपल्या जवळच असतात. आपणच त्यांच्यापासून दूर गेलो आहोत. जेव्हा आपण पुन्हा स्वतःकडे वळतो, तेव्हा स्वामी आपल्याला भेटतात, आपल्या आत. कल्पना करा, तुम्ही एकटे आहात, खूप अडचणीत आहात, कोणीही मदत करायला नाही. अशा वेळी जर तुम्ही डोळे मिटून फक्त एकदा म्हटलं, श्री स्वामी समर्थ, आणि जर तुमच्या मनात अचानक शांतता आली, तर समजून जा, स्वामी बाहेरून आले नाहीत, ते आतून जागे झाले आहेत. स्वामी मंदिरात आहेत, स्वामी मूर्तीमध्ये आहेत, पण सर्वात महत्त्वाचं, स्वामी आपल्या आत आहेत. त्यांना बाहेर शोधू नका, त्यांना अनुभवण्यासाठी स्वतःमध्ये जा. कारण जिथे तुमचं मन शांत होतं, जिथे तुम्हाला प्रेम, समाधान आणि विश्वास मिळतो, तिथेच स्वामी असतात. स्वामी दूर नाहीत, ते माझ्या प्रत्येक श्वासात आहेत. आपलं शरीर नाही, आपलं मनही नाही, आपण आहोत शुद्ध चेतना. आणि हीच चेतना म्हणजेच स्वामींचं अस्तित्व असतं. म्हणजेच स्वामी वेगळे नसतात आणि आपणही वेगळे नसतो. हे समजणं म्हणजे खऱ्या अध्यात्माची सुरुवात असते. स्वामी आपल्यात कसे कार्य करत असतात, तर आपण अनेकदा म्हणत असतो, स्वामींनी माझं काम केलं, स्वामींनी मला वाचवलं. पण विचार करा, स्वामी कुठून आले, त्यांनी कसं केलं? तर उत्तर आहे, त्यांनी तुमच्याच आतून केलं. तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात आहात, सगळं संपल्यासारखं वाटतं, पण अचानक योग्य विचार येतो, एक योग्य निर्णय घेतला जातो आणि परिस्थिती ही बदलत असते. तो विचार कोणाचा होता? तो स्वामींचा होता, जो तुमच्या आतून आलेला होता. अंतर्मन म्हणजेच स्वामींचं मंदिर असतं. आपण बाहेर मंदिर बांधतो, पण खरं मंदिर कुठं आहे? तर तुमचं अंतर्मन. हेच स्वामींचं खरं मंदिर आहे. पण समस्या काय आहे? त्या मंदिरात खूप गोंधळ आहे, विचारांचा आवाज आहे, भीती आहे, राग आहे, चिंता याने भरलेला आहे. म्हणून आपल्याला स्वामी दिसत नाहीत. तर अंतर्मन स्वच्छ कसं करायचं आहे? जर स्वामी अनुभवायचे असतील, तर तुम्हाला एकच मार्ग आहे, मन शांत करणे, विचार कमी करणे. सतत विचार करत राहिलात तर स्वामींचा आवाज ऐकू येणार नाही. दिवसातून 5 ते 10 मिनिटे शांत बसायचं आहे, नाम जपायचं आहे, पण मनापासून, फक्त ओठाने नाही, मनाने श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. जप करताना लक्ष द्यायचं आहे, तो आवाज हळूहळू आतून यायला लागेल. जी परिस्थिती आहे ती स्वीकारा, कारण स्वामी तुमच्यात आत आहेत, म्हणजे तेच सगळं घडवत आहेत. तर एक गूढ सत्य काय आहे? तर तुम्हाला कधी वाटलं आहे का, माझं मन मला काहीतरी सांगतंय, पण मी ऐकत नाही? तो आवाज कोणाचा आहे? तो स्वामींचा आहे. आपण त्याला इंट्युशन म्हणतो, पण ते खरं तर स्वामींचं मार्गदर्शन असतं. स्वामी आत आहेत हे आपल्याला कधी जाणवतं? हा अनुभव काही विशेष क्षणामध्ये येत असतो, एकांतात. जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे असता आणि मन शांत असतं, तेव्हा अचानक एक वेगळीच शांती येते. जेव्हा सगळे सोडून जातात, तेव्हा एक अदृश्य शक्ती तुम्हाला सांभाळत असते. तीच स्वामींची उपस्थिती असते. जेव्हा तुम्ही कुणासाठी काही करता, काही अपेक्षा न ठेवता, तेव्हा स्वामी तुमच्यातून कार्य करत असतात. एक मोठी चूक जी आपण नेहमी करतो, आपण नेहमी म्हणत असतो, स्वामी मला मदत करा, स्वामी मला वाचवा. पण खरं काय आहे? स्वामी आधीपासूनच मदत करत आहेत. आपण फक्त लक्ष देत नाही. आयुष्य बदलवणारी जाणीव म्हणजे, एकदा का तुम्हाला कळलं, स्वामी माझ्या आत आहेत, तेव्हा तुम्हाला एकटे वाटणार नाही. तुम्हाला कुणाची भीतीसुद्धा वाटणार नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास येईल. तुम्ही मजबूत व्हाल आतून. तर स्वामी बाहेर नाहीत, ते आत आहेत, हे अंतिम सत्य आहे. स्वामी दूर नाहीत, ते जवळ आहेत. स्वामी वेगळे नाहीत, तेच तुम्ही आहात.
आतल्या स्तरावर हे सुद्धा एक अंतिम सत्य आहे. कल्पना करा, तुम्ही पूर्ण अंधारात आहात, कोणताही मार्ग दिसत नाही आणि अचानक तुमच्या आत एक छोटासा प्रकाश दिसतो. तो बाहेरून आलेला नाही, तो तुमच्यातच होता. तोच स्वामी आहे. मी स्वामींना शोधत होतो आणि शेवटी मला कळलं, स्वामीच मला मला शोधत होते. माझ्या आत. स्वामी मंदिरात नाही सापडले, ते मला माझ्या शांततेत सापडले. ज्या दिवशी मी स्वतःकडे पाहिलं, त्या दिवशी मला स्वामी दिसले. आता एक क्षण डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, इतके दिवस मी स्वामींना कुठे शोधत होते? मंदिरात, मूर्तीमध्ये, फोटोमध्ये? पण आज मला समजलं, स्वामी कधीच तिथे मर्यादित नव्हते. ते नेहमी माझ्या आत होते. जेव्हा मी रडत होते, तेव्हा मला धीर देणारा आवाज कोणाचा होता? जेव्हा मी हरवले होते, तेव्हा मला योग्य मार्ग दाखवणारा आवाज कुणाचा होता? तो कोणीतरी बाहेरचा नव्हता. ते स्वामीच होते, जे माझ्या आत होते. आजपासून मी स्वामींना बाहेर शोधणार नाही, कारण जिथे मन शांत होतं, तिथे मला विश्वास मिळतो. तिथेच स्वामी आहेत. जर तुम्हालाही आज काहीतरी जाणवलं असेल, तर हे लक्षात ठेवा, स्वामी दूर नाहीत, ते तुमच्या प्रत्येक श्वासात आहेत. स्वामींना तुम्ही शोधत नाही, तुम्ही स्वामीला जागं करण्याची वाट पाहत आहेत. फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि जाणून घ्या, उत्तर बाहेरून नाही, तर आतून येईल. जर तुम्हाला हा अनुभव खरा वाटला, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कदाचित कुणाच्या आयुष्यात स्वामी आजच जागे होतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण.